नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण पिकावर आळी बघितलेली आहे मित्रांनो। कारण तर पिकावर कोणत्या पण आळी पडते मित्रांनो। माझ्या निदर्शनामध्ये रुईच्या झाडावर आळी पडलेली आलेली आहे मित्रांनो। कारण तर आतापर्यंत माझ्या निदर्शनामध्ये रुईच्या किंवा रुचकीच्या झाडावर आतापर्यंत आळी बघितलेली नव्हती मित्रांनो। कारण तर पाहू शकता मित्रांनो, हे का ही जी आहे ती रुईच्या झाडावर आळी पडलेली आहे मित्रांनो। आणि ही पानं जी आहेत ते रुईच्या खाल्लेले आहेत मित्रांनो ह्या आळीनं। आणि ही जी रुईचं झाड आहे ते आयुर्वेदिकामध्ये पण वापर करतात मित्रांनो। त्याला ज्या माहितीप्रमाणे ज्या आयुर्वेदिकामध्ये आहे त्या माहितीनं ह्याचा वापर होतो मित्रांनो। आणि विषारी पण असतो मित्रांनो। कारण तर ही माहितीशिवाय झाड विषारी आहे मित्रांनो। बिगर माहितीचं झाड हे अतिशय घातक आहे मित्रांनो। माहितीवानाला ज्या पद्धतीनं ज्या रोगावर उपचार होतो त्या रोगासाठी चांगला आहे मित्रांनो। तर मित्रांनो, ही जी आहे रुईचं झाड, तर आळीनं आतापर्यंत ह्या आळी खाली पडलेली आहे मित्रांनो। कारण तर ही आळी जी आहे मित्रांनो, आतापर्यंत आपण रुईच्या झाडावर कधीच बघितलेलं नाही। आपण जर बघितलेले असली मित्रांनो, आपल्याला जर निदर्शनामध्ये कुठं आले तर ह्या आळीला हात लावणे मित्रांनो। कारण तर ही घातक पण असू शकते आळी मित्रांनो। कारण तर आपल्याला ह्याचा कोणताच माहिती नाही मित्रांनो। कारण तर माझ्या निदर्शनात आल्याबद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे। असे जर आपल्या निदर्शनात आले तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।